हॅलो गाईज, तर आजचा मिनी ब्लॉग आहे माझ्या हेअर स्मूथनिंगचा. तर हेअर वॉश करून घेतलेले आणि मग ते सुकून मग केसांना स्ट्रेटनिंगची मशीन मारून घेतली. निव्या बोलतं दीदी या काय करायला घेतले. मग दीदीने घेतली पहिली क्रीम लावायला. तर पहिल्या पार्टमध्ये क्रीम लावत होती आणि मग तेवढ्यात तर 10 वर्षांनी आमची मावशी गोकुळाष्टमीला इकडे आलेली आणि सगळी चाललेली गोकुळाष्टमीला जेवायला. बाय बाय करून निव्या बघा आम्हाला काय बोलते, आम्ही दोघी नव्हतो चाललो तर. आणि मग अशा प्रकारे आमची दोन्ही साईडला क्रीम लावून झालेली आहे. मग आता 45 मिनटं मला थांबायचं होतं आणि मग हेअर वॉश करून घ्यायचे होते. तर क्रीमचे 45 मिनटं होतात तोपर्यंत आम्ही जेवून घेतले आणि मग नंतर निव्याने पिझ्झा घेऊन मग आम्ही घेतला पिझ्झा खाऊन. तर गाईज पहिली क्रीम लावून 45 मिनटं ठेवून आता आम्ही हेअर वॉश करून घेतलेले आहेत आणि आता आम्ही पिझ्झा करतोय. पिझ्झा खायला या. मग पुन्हा एकदा केस सुकवून घेतली आणि निव्या आली पडून. तर तिला बघायला आम्ही आलो आणि दोघं तिला हसताना यांच्या पाठी जाऊन ती पडली आणि तिला हसत बसल्यानी. आणि निव्यांशला किती मजा आली बघा, तो गाणीच बोलत होता. मग आम्ही घेतली दुसरी क्रीम लावायला आणि आमचा काडी पेलवान बघा कसा बॉडी दाखवून जातं. आणि अशा प्रकारे दुसरी क्रीम पण केसांना लावून झालेली आहे आणि मला पुन्हा एकदा थांबायचं होतं 45 मिनटं. आणि मला दिवसभरात एकच जागी बसून ठेवलेली म्हणून मला आलेला कंटाळा. इकडून तिकडून माझ्या केसात आणून सरळ केली आई. आणि मग हेअर वॉश करून आम्ही घेतला चहा पिऊन. माझ्या केसांचा रिझल्ट तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे. आधी माझी केस होती अशी आणि स्मूथनिंग केल्यानंतर माझ्या केसांचा रिझल्ट आलेला आहे असा. तर थँक्यू मम्मी आणि दीदी माझी एवढी सुंदर केस करून दिल्याबद्दल.